काय त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा जो हल्ला झाला त्याला कशा पद्धतीने बघता तुम्ही? ज्या दिवशी हा हल्ला झाला होता आम्ही बीडमध्ये होतो, SP साहेबांकडेच गेलो होतो, पण त्यांना बाहेर असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ होता भेटायला. मग आम्हाला रात्री ही घटना कळली की काय झालं ते. एक होमगार्ड असलेला हा माणूस आहे, जिथं बंदोबस्त लावला जातो अतिरिक्त, तो माणूस आहे हा अशोक मोहिते. तर तो कुठंतरी यूट्यूबवरच्या बातम्या बघतोय, कुठंतरी श्रद्धांजलीची पोस्ट ठेवतोय, म्हणून जर त्याला अशा पद्धतीनं धारदार शस्त्रानं मारण्याची जर घटना घडत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आम्ही वारंवार एक गोष्ट प्रामुख्यानं बोलतोय, या घटनेचं पण पार्श्वभूमी अशी आहे की काहीतरी 8 दिवसापूर्वी असंच झालं होतं. तर हे पोलीस स्टेशनला गेले होते, त्यांची केस घेतली गेलेली नाही, याची शहानिशा सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि जर त्या दिवशी केस घेतली असती तर हा पेशंट कंप्लीट 4 दिवस बेशुद्ध होता, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे परत तोच विषय पुढे येतोय की जे हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, यांच्याकडून गुन्हेगारी घडताना त्याला कुठेतरी थांबवलं जातंय गुन्हा वगैरे करताना, म्हणजे गुन्हा नोंद वगैरे करताना. मग त्यांना अभय तयार होतंय, म्हणजे अभय होतंय त्यांना की चला हे आपण करतोय ते योग्य, आणि त्यातून पुढं मग अशा घटना घडतात. एका होमगार्डची जर परिस्थिती ही असेल, जे की कुठंतरी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावताना त्यांच्या सहकार्य घेतलं जातं, त्या लोकांना असे. आणि ही ज्या विकृती आहेत, हे ह्यांना कुठली जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, पण प्रामुख्याने एक गोष्ट मी बोलेल की यांना कोणी जे समर्थन देत आहे, यांना कोणी हे चुकीच्या कामाला चांगलं म्हणतं आहे, खरे गुन्हेगार ते आहेत. त्यांनी ह्यांचं वयच किती आहे, एकाचं वय एक तर अल्पवयीन आहे आणि एकाचं वय 21-22च्या आत आहे. ह्या लोकांना आत्ताच जर नाही सांगितलं की हे चुकीचं आहे तर हे पुढं चालून मोठे गुंड होतात आणि स्वतःचं पण आयुष्य बर्बाद होतं आणि एका निष्पाप व्यक्तींचे बळी जातात पुढं. तर हे थांबलं पाहिजे. खंत व्यक्त करण्यापेक्षा हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं आम्ही वारंवार बोलतोय. आणि आमची पण विनंती तीच आहे की जिथल्या तिथं जे काही गुन्हेगारी आहेत तिथल्या तिथं थांबवलं तर पुढे अशा गोष्टी होणार नाही. कृष्णा आंधळेचे हे मित्र असल्याचं बोललं होतं, त्याचं स्टेटसही ठेवलेलं होतं आरोपी. एकदम आता किती त्याचा निषेध करावा आणि किती आपण बोलावं हेच खरं तर प्रश्न पडलाय. कारण का एक आरोपी आहे, तो 2 वर्ष पहिल्या कागदपत्री फरार आहे. तो LCBच्या लोकांसोबत ऑफिसमध्ये बसतो, तो पोलीस प्रशासनासोबत ऑफिसमध्ये बसतो, चहा पाणी करतो. त्याला कुठलीही गुन्हेगारी आहे तुझ्याकडं, तू चुकतोय न सांगता त्याच्यासोबत मित्रासारखी वागणूक दिली जाते. आणि तो परत एक खून करतो आणि परत 2 महिने, आत्ता 2-2.25 महिने होत आलं, परत तो फरार आहे. आणि त्याचं स्टेटस ठेवतात वाढदिवसाचं. म्हणजे यांच्यावर काय संस्कार झालेले आहेत हे बघणं गरजेचं आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या घटना घडत आहेत, त्यांना सगळ्यांनी मिळून संपवणं ही काळाची गरज आहे. म्हणजे तरणळी गावाचंच प्रकरण नाही, बीड जिल्ह्यामधल्या अनेक गावात अशा छोटे छोटे गँग आहेत. असं ह्या तरणळी गावातले जे लोकांशी आम्ही ज्यावेळेस बोललो त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या गावात तर आहेत, पण परिसरात सुद्धा अशा छोट्या मोठ्या गँग आहेत. मग पोलीस कमी पडते असं वाटतं? नक्कीच जी यंत्रणा आहे पहिली पोलीस यंत्रणा, आता नवीन SP साहेब आलेले आहेत, त्यांचं देखील म्हणणं आम्ही ऐकून घेतलं होतं. ते म्हणले मला घरातलीच घाण पहिलं काढ नाही. म्हणजे आपण ओळखून घ्यायचं शब्दाचा अर्थ काय आहे ते. कारण या पोलीस यंत्रणेला संरक्षणासाठी समाजाच्या नेमणुका आहेत, पण ते गुन्हेगाराचं संरक्षण करतायत आणि सर्वसामान्य माणसांचे गळे घोटायचं काम चालू आहे. ज्या ठिकाणी गुन्हे घडतायत त्या ठिकाणी थांबवणं हे महत्त्वाचं तर आहेच. पण आता माझ्या भावाची हत्या झाली, त्याची एक B टीम पण आहे, त्याची अजून इन्व्हेस्टिगेशन काहीच झालेली नाही. आता हे आपला तपास होत आल्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत आणि ह्याची जी B टीम आहे पुढं भविष्यात त्या टीमपासून समाजाला कुठं धोका नाही झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणार. कोण आहे मोर्चा टीमचं? हे सगळ्याला माहिती आहे, फक्त नाव कोणी घ्यायचं किंवा नाही घ्यायचं, काही नाव घेतात, सगळं कळतंय. आता मी माझ्या भावाचा लहान भाऊ आहे संतोष अण्णाचा, आणि माझ्यावर काय संस्कार झाले हे तुम्हाला सांगायची गरज आहे का? त्याचं जे कार्य होतं तेच कार्य मी करतोय. तसं ज्याच्यावर एवढाले गुन्हे आहेत, 25-25, 30-30 गुन्हे आहेत, तुम्हीच बघू शकता की यांना कुणी अभय दिलेलं आहे आणि चुकीच्या कामाला कुणी समर्थन केलेलं आहे, हे तुम्ही सगळ्या प्रसार माध्यमांनी समोर आणायची काळाची गरज आहे.